मला माझ्या आईवडिलांनी लग्नाआधी सपोर्ट केला. मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणाले नाही. तसंच लग्नानंतर वेळोवेळी योगेश माझ्यासोबत उभा आहे खंबीरपणे. तिच्या आयुष्यातल्या मोठ्या गोष्टीचा एक छोटासा भाग का होईना, भले 2 सेकंद का होईना, पण आपल्या वाट्याला तो आला. ही फार माझ्या आयुष्यातली सोन्यासारखी गोष्ट किंवा गिफ्ट सारखं माझ्या आयुष्यातला. काही जण स्वतःच्या खूप प्रेमात असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या चुकासुद्धा दाखवणारा एक व्यक्ती आयुष्यात असावा लागतो आणि तो माझ्या आयुष्यात तसा आहे. कारण ह्या चुकांमधनंच माणूस घडत जातो. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. एकदा येऊन तर बघा हा चित्रपट 8 डिसेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. योगेश आणि नम्रता माझ्यासोबत आहेत. कसे आहात? येस, मजेत, मस्त, छान, मजेत. गुटगुटीत. योगेश जेव्हा चित्रपटात झळकणार बातम्या झाल्या ग नम्रता, काय सांगशील? तुला म्हणजे तुझ्यासाठी कसा मुवमेंट होता? ॲक्च्युली काय झालं, माझी सगळी फॅमिली आणि प्रसादची फॅमिली सेटवर आली होती. कारण आम्ही एक खूप दिवस शूट करत होतो. सो ते होतं ना की अरे फॅमिलीला भेटायचं आहे. तर एकदा ते सगळे सेटवर आले होते. तर योगेशला मुळात अभिनयाची तशी आवड असल्यामुळे तो त्याचं स्वप्न माझ्यानं पाहतो. सो त्याला ते कौतुक आहेच की नमाला करायला मिळतं आणि सगळ्या गोष्टी. कारण तो त्याच्याही बिझनेसमध्ये व्यस्त असतो, त्याच्यामुळे त्याला ते छान वाटतं कारण त्याला आवड आहे. तर त्या दिवशी असंच झालं, प्रसाद त्याला म्हणाला की अरे एक छोटीशी एंट्री आहे, तू करशील का? तर तो म्हणला हा लगेच. तो रेडीच असतो योगेश. तर मग तो म्हणला मी करतो. सो त्याने प्रेस रिपोर्टरचा, आता तू कशी माईक घेऊन उभी आहेस तसं प्रेस रिपोर्टरचं त्याने एक छोटीशी एंट्री केली आहे. सो ती पण माझ्यासाठी खूप आहे, कारण मोठ्या पडद्यावर झळकणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर ते छोटं असते ना किंवा मोठं असते ना, ते स्पेशल असतं जास्त. आणि योगेश त्याच्यात असणार आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. मलाही छान वाटतंय. भविष्यात कदाचित ह्या छोट्या गोष्टीचं मोठं काहीतरी होण्याची आशा मी धरतो आणि बघू काय होतंय. पण किती भारी गोष्ट आहे की म्हणजे बायकोचा पहिलाच मोठा चित्रपट, मुख्य अभिनेत्री म्हणून त्यात तुझा कॅमिओ होणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्याचा अभिमान पण आहे, कौतुक पण आहे की तिच्या कामाचं, की असं काही तिच्या आयुष्यातल्या मोठ्या गोष्टीचा एक छोटासा भाग का होईना, भले 2 सेकंद का होईना, पण आपल्या वाट्याला तो आला. ही फार माझ्या आयुष्यातली सोन्यासारखी गोष्ट किंवा गिफ्ट सारखं माझ्या आयुष्यातला. किती मस्त. पण काय शिकवलंस का की कसं उभं राहायचं किंवा काय? मला माहितीच नाही. त्याचा शॉट झाला तेव्हा मी तिथे नव्हतेच, कारण मी काहीतरी रेडी होत होते आणि मला हेही माहीत नाही त्याने काम केलेलं. मला नंतर त्याने आल्यावर सांगितलं की मला प्रसादने विचारलं आणि मी केलंय ते. सो आता मला आता बघितल्यावर कळेल की मी फक्त डबिंगला त्याची एक झलक पाहिली होती, पण मला खूप छान वाटलं. कसं उभं राहायचं म्हणजे ॲक्च्युली मी एकांकिका स्पर्धा वगैरे केलेल्या आहेत, राज्यनाट्य स्पर्धा केलेल्या आहेत, INT पर्यंत फायनलपर्यंत गेलेलो आहे. त्यामुळे त्यातलं थोडंफार भान आहे. फक्त एवढंच की तो पुढे आईबाबांकडून नाही म्हणाल्यानंतर मग ते तिथेच थांबलं सगळं. आता ती पुन्हा नम्रतामुळे मला समजून म्हणजे आम्ही आयुष्यात आली. लवकरच ही अपेक्षा करू का, म्हणजे ही जोडी आम्हाला मुख्य भूमिकेत दिसेल? हो, म्हणजे काय मग रोमॅन्टिक सीन तर म्हणजे मग ऍक्च्युली मी एक्सपेक्टेशन डिरेक्टरकडून ठेवतो. अजून कोणी डिरेक्टरला असं काही दिसलं बाबा भले त्या 2 सेकंदात काय, तर मग नक्कीच मिळेल. पण हा आला. आता रुद्राजची एंट्री कधी होते? रुद्राची एंट्री करायची गरज आहे. तो मी जिथे जाते तिथे मी बाजूला राहते आणि तुमचा मुलगा किती गोड आहे, की रुद्राज किती गोड आहे, तर रुद्राजलाच एवढे कॉम्प्लिमेंट्स येत असतात. त्यामुळे आम्ही खुश आहोत, मजेत आहोत. पण आता बायकोबद्दल थोडंसं व्यक्त व्हायचं असेल तर काय सांगशील? कारण का पहिलाच म्हणजे तिचं स्ट्रगल आमच्यापेक्षा जास्त तू जवळून पाहिलेस. तुला आईवडिलांनी नकार दिला, पण तू तिच्या मागे खंबीरपणे उभा राहिलास. आफ्टर डिलिव्हरी जेव्हा तिने कमबॅक केलं, तिने फार बर्डन घेऊन कमबॅक केलं, काय सांगशील आता? तिचं म्हणजे आमचं लग्न होण्याच्या फार पूर्वीपासून मी तिला असं ओळखतोय. फक्त तर 6 महिन्यातून एखादा फोन व्हायचा की बाबा अमुक तुझं काम पाहिलं, तर यातलं काही हे नको होतं, हे जास्त झालं, हे थोडंसं कमी करून बघ, असं मी काही सजेशन तिला द्यायचो. तर त्यावेळी ती छान ॲक्सेप्ट पण करायची. हां, मी नोटीस करते, मला पण जाणवलं ते. आता तो एवढा हळूहळूचा प्रवास एवढा भरकन मोठा होतोय किंवा याही पुढे अजून म्हणजे आमिर खानपासून तर अमिताभ बच्चन सारखे लोक एवढे आपण ज्यांना लहानपणापासून मोठे आपण पाहतोय, तर ही लोक ह्या व्यक्तीचे फॅन आहेत असं स्वतः बोलतात. त्यावेळेला म्हणजे डोळ्यात पाणी येतं. आणि म्हणजे खरंच आपल्याकडे काय इतकं काय आहे हे आपल्यालाच माहीत नाही आहे. आणि जे नाही माहीत आहे ना तेच खूप चांगलं आहे. ज्या दिवशी आपल्याला ते माहीत होईल तर आपल्याला कदाचित आपले 2 इंच आपण
जमिनीपासून वर येऊ, तर ते न झालेलंच बरं. म्हणून मी फार कौतुक तिचं कधी करत नाही, पण माझे डोळेच तिला दरवेळेला सांगत येस, असतात. म्हणजे तो शब्दांपेक्षा डोळ्यातनं जास्त बोलतो. कारण कुठेही काही कौतुक झालं की त्याला खूप छान वाटतं. तो मला खूप छान काय म्हणूयात की छान असा हातात हात घेतो आणि म्हणतो की प्राऊड ऑफ यू, अशीच मोठी हो, असं त्याचं नेहमीचं वाक्य असतं. सो मला खूप छान वाटतं की माझा पहिला मराठी सिनेमा, ज्याच्यात मी सिनेमे केलेत पण प्रमुख भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहे. तर त्यामध्ये आज ट्रेलर लॉन्चच्या सोहळ्याला पहिल्यांदा इकडे योगेश इथे उपस्थित राहिला आहे. त्याच्याबद्दल मला खूप स्पेशल वाटते. असाचा बर्थडेही आहे, त्यामुळे हे गिफ्ट आहे सगळ्यांसाठीच, त्याच्यासाठी Actually माझ्यासाठीच gift आहे. योगेशसाठी गिफ्ट आहे. So, अनएक्सपेक्टेड होतं काही गोष्टी. अगदीच, पण तू इतक्या कॉन्फिडेंटली फिरते, त्याच्या मागे त्याचा खूप मोठा वाटा आहे. कारण का तो तिथे असतो म्हणून तू खूप काय म्हणते मी, आता जेव्हा तुला प्रमोशनमध्ये इतकं एन्थुझियास्टिक, एक मिनटं पण तुझ्या चेहऱ्यावर मला टेन्शन नाही दिसत अरे रुद्राज घरी एकटा आहे, किंवा ते आता त्याच्याबद्दल बोलावं असं वाटेल काय? खूपच सपोर्ट आहे मला योगेशचा. मी नेहमीच सांगत आले माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, जेव्हा मला विचारलं जातं की एवढी स्ट्रेंथ कुठून मिळते किंवा इतका आत्मविश्वास कुठून येतो, तर मला वाटतं ह्यामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे जसं मला माझ्या आईवडिलांनी लग्नाआधी सपोर्ट केला, मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणाले नाही, तसंच लग्नानंतर वेळोवेळी योगेश माझ्यासोबत उभा आहे खंबीरपणे. आणि नंतर रुद्राज झाला, तर रुद्राज पण माझ्या पाठीशी आजही जाताना मी म्हटलं जाते मी, हा रुद्रा, हा आई बाय वगैरे, इतकं छान सगळं आहे अंडरस्टँडिंग. आणि ते योगेशने पण तसं ठेवलं आहे. म्हणजे त्याचा मी अपब्रिंगिंग पण एवढं चांगलं करतो की आई कामावर जाते, आईला जावं लागतं, आईचं शूटिंग असतं, मग तू समजून घे वगैरे, असं खूप छान आम्ही त्याला हे करतोय. आणि योगेशचा तर नेहमीच सपोर्ट असतो. तो माझा टीकाकार पण आहे. तो नेहमीच माझं कौतुक करतो, अशातला भाग नाही. तो मला एखादी गोष्ट नाही आवडली त्याला तर तेही सांगतो की ना मग कदाचित तू हे असं केलं असतं ना, तर कदाचित, कारण कसं असतं, भले तो आता या फील्डशी तेवढा रिलेटेड नाही आहे, पण त्याला खूप चांगलं कळतं, कारण त्याने पूर्वी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला खूप चांगलं कळतं. तो खूप चांगला टीकाकार आहे. तो सांगू शकतो की, कारण माझ्यापेक्षा जास्त फिल्म्स जर कोणी पाहत असेल OTTवर तर तो योगेश बघतो. मीही बऱ्याचशा फिल्म्स पाहिल्या नाही आहेत OTTवर, तेवढ्या योगेशने सगळ्या काढल्या आहेत चाळून. तर असं पार्टनर असेल तर मग काय आहे, म्हणजे मला असं वाटतं आपण खूप काही जण स्वतःच्या खूप प्रेमात असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या चुकासुद्धा दाखवणारा एक व्यक्ती आयुष्यात असावा लागतो. आणि तो माझ्या आयुष्यात तसा आहे, कारण ह्या चुकांमधनंच माणूस घडत जातो. सो मला घडवणारा आणि मला साथ देणारा माझा साथीदार माझ्यासोबत आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. असाच माझ्यासोबत कायम राहा आणि असंच माझ्यावर, माझ्या कामांवर प्रेम कर आणि कौतुकाचा वर्षाव कर. तू भले शब्दात बोलत नसशील, पण तुझ्या डोळ्यातनं कौतुक दिसतं. हो, खूप कौतुक झालं. एवढं कौतुक नको घरी जाऊन मला नको. घरी जाऊन पण हा तुमच्या दोघांचा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि मी तुमच्या दोघांना पहिल्यांदाच मी इट्स मज्जावर आणते. 8 डिसेंबरला चित्रपट होते. मला असं वाटतं योगेशने प्रेक्षकांना आव्हान करावं की हा चित्रपट बघायला या. काय सांगशील? प्लीज मी सगळ्यांना विनंती करतो, प्रोत्साहन करतो की या 8 डिसेंबरला एकदा येऊन तर बघा. आणि आम्हाला खूप तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. आणि या भेटूया आपण 8 तारखेला. मग थँक्यू सो मच गाईज अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.